नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या जोहार अकॅडमीमध्ये। आपण आज बघणार आहोत महाराष्ट्रातील धरणे आणि जलाशय। हा एकच व्हिडिओमध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहोत मित्रांनो। तर व्हिडिओ लांब होऊ शकतो, तर पूर्ण व्हिडिओ बघायचा आहे। सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। पहिला धरण बघूया मित्रांनो। पहिला धरण भंडारदरा धरण, ज्याला विल्सन डॅम म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो। हे धरण अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा नदीवर बांधलेले एक ऐतिहासिक धरण आहे मित्रांनो। भंडारदरा धरण हे प्रवरा नदीवर बांधलेले धरण आहे मित्रांनो, जे की अहमदनगर जिल्ह्यामध्ये येतं। प्रवरा नदी ही गोदावरी नदीची उपनदी आहे मित्रांनो। तसेच हे धरण सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी महत्त्वाचे आहे। 1910 मध्ये बांधलेले हे धरण आणि त्याचे जलाशय आर्थर तलाव म्हणून ओळखले जाते मित्रांनो। आणि हे पावसाळ्यात भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे मित्रांनो। काही महत्त्वाचे पॉईंट आहेत मित्रांनो, तर नोट करून घ्यायचे सगळे। या धरणाला आर्थर तलाव असेही म्हणतात मित्रांनो। येथे रंधा धबधबा, कळसुबाई शिखर, जे की महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे मित्रांनो, रतनगड, अंब्रेला फॉल्स, म्हणजे जे पावसाळ्यात प्रसिद्ध आहे। पुढचा धरण बघूया मित्रांनो, जायकवाडी धरण। जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पैठण येथे असलेले एक मोठे मातीचे धरण आहे मित्रांनो। हे आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण असून याला नाथसागर असेही म्हणतात। जायकवाडी धरण हे गोदावरी नदीवर बांधलेले एक धरण आहे मित्रांनो। याला नाथसागर जलाशय असेही म्हणतात व ते औरंगाबाद म्हणजे आजच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे मित्रांनो। व हे धरण आशिया खंडातील सर्वात मोठे मातीचे धरण म्हणून ओळखले जाते मित्रांनो। याला जायकवाडी प्रकल्पामुळे मराठवाडा दुष्काळाच्या छायेखाली असणाऱ्या भागाला सिंचनासाठी पाणी मिळते आणि या धरणामुळे पिण्याच्या आणि औद्योगिक वापरांसाठीही पाणीपुरवठा होतो मित्रांनो। या धरणाचा उपयोग मराठवाड्यातील सुमारे 2.40 लाख हेक्टर क्षेत्राला सिंचनासाठी पाणी मिळते आणि जवळपासच्या शहरांना आणि औद्योगिक क्षेत्रांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो। या धरणाच्या परिसरात एक बाग आणि पक्षी अभयारण्य म्हणजे की नाथसागर वन्यजीव अभयारण्य आहे मित्रांनो। सोबत सोबत नोट करत चालायचे आहे। पुढचा धरण बघूया, तोतलाडोह धरण। तोतलाडोह हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण आहे मित्रांनो, जे की पेंच नदीवर बांधलेले आहे व ते नागपूर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो। पेंच नदी ही वेनगंगेची उपनदी आहे मित्रांनो व इथं मेघदूत सागर आहे, मेघदूत जलसागर आहे मित्रांनो, ज्याला जलाशय सुद्धा म्हणतात आपण। व तोतलाडोह हे पेंच नदीचे महत्त्वाचे धरण आहे मित्रांनो एक। चौथा धरण बघूया मित्रांनो, माणिकडोह धरण। माणिकडोह धरण हे पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात कुकडी नदीवर असलेले एक महत्त्वाचे धरण आहे। हे धरण शहाजी सागर या नावानेही ओळखले जाते आणि ते सिंचन व जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते। धरणाची साठवण क्षमता 342.37 दशलक्ष घनमीटर एवढी आहे मित्रांनो। तर माणिकडोह हे धरण कुकडी नदीवर बांधलेले आहे मित्रांनो व कुकडी नदी ही भीमा नदीची उपनदी आहे मित्रांनो, जे की पुणे जिल्ह्यात येते। शहाजी सागर हे जलाशय तिथं आहे मित्रांनो। हे धरण दगडी बांधकाम आहे आणि त्याची लांबी सुमारे 930 मीटर व उंची 50.38 मीटर एवढी आहे मित्रांनो। नोट करून घ्यायचे महत्त्वाचे पॉईंट आहे। बराचदा आहे पोलीस भरतीमध्ये सुद्धा व वनरक्षकमध्ये जास्तीत जास्त विचारलं जातो। हमखास तुम्हाला याच्यामधून 2 ते 3 मार्क देऊन जाऊ शकतो मित्रांनो, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघायचे। पुढचा धरण बघूया, विष्णुपुरी धरण। विष्णुपुरी धरण हे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवर असलेले एक महत्त्वाचे जलसिंचन धरण आहे। हे धरण विष्णुपुरी प्रकल्पाचा एक भाग आहे मित्रांनो आणि परिसरात सिंचन व पाणीपुरवठ्याच्या गरजा पूर्ण करते। विष्णुपुरी धरण हे नांदेड जिल्ह्यातील गोदावरी नदीवर बांधलेले धरण आहे मित्रांनो, ज्याला शंकरसागर जलाशय म्हणूनही ओळखले जाते। ज्याचे नांदेडमधील
कृषी विकास आणि जलसंपदा व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावते मित्रांनो. पुढच्या धरण बघूया मित्रांनो, पानशेत धरण. पानशेत धरण हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण आंबी नदीवर असून पुणे शहराच्या नैऋत्येस सुमारे 50 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. पानशेत धरण हे आंबी नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे, जे की पुणे जिल्ह्यात येतं. याला तानाजी सागर धरण असेही म्हणतात. हे नैसर्गिक सौंदर्यामुळे पर्यटनासाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. पूर्वी 12 जुलै 1961 रोजी हे धरण फुटल्याने पुणे शहरात मोठे पूर आले होते मित्रांनो. पुढचे धरण बघूया मित्रांनो. चला, 7वा धरण म्हणजे भाटघर धरण बघूया. भाटघर धरण हे पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील येळवंडी नदीवर असलेले एक ब्रिटिशकालीन धरण आहे मित्रांनो. भाटघर धरण हे येळवंडा नदीवर असलेले एक महत्त्वाचे धरण आहे. येळवंडा नदी ही नीरा नदीची उपनदी आहे मित्रांनो. हे धरण जुने काळातील ब्रिटिशकालीन धरण आहे, जे की पुणे जिल्ह्यात आहे मित्रांनो. याचे उपयोग शेतीसाठी आणि पाणी पुरवठा करणे आणि जलविद्युत निर्माण करणे हा याचा मुख्य उद्दिष्ट आहे. या धरणाची साठवण क्षमता सुमारे 23.5 TMC असून त्याला एकूण 81 दरवाजे आहेत मित्रांनो. महत्त्वाचे पॉईंट आहे, नोट करून घ्यायचे. भाटघर धरणाला येसाजी कंक जलाशय सुद्धा म्हणतात मित्रांनो, जे की पुणे जिल्ह्यात आहे. नोट करून घ्यायचे. 8वा धरण बघूया मित्रांनो, उजनी धरण. उजनी धरण किंवा भीमा धरण त्याला असेही म्हणतात. हे सोलापूर जिल्ह्यातील उजनी गावाजवळ भीमा नदीवर आहे. उजनी धरण हे सोलापूर जवळील भीमा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे. भीमा नदीवर बांधलेले आहे म्हणून त्याला भीमा धरण सुद्धा म्हणतात मित्रांनो. हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे धरण असून त्याची एकूण साठवण क्षमता 117 TMC आहे. या धरणातून सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील शेतीसाठी पाणी पुरवठा सुद्धा होतो. येथे यशवंत सागर जलाशय सुद्धा आहे मित्रांनो, किंवा याला यशवंत सागर जलाशय सुद्धा म्हणतात, जे की सोलापूर जिल्ह्यामध्ये येतं. चांदोली धरण. चांदोली धरण हे सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यात वारणा नदीवर आहे. या धरणाच्या पाणलोट क्षेत्राचे चांदोली राष्ट्रीय उद्यान आहे. येथे वाघ, बिबट्या, हरिण आणि विविध पक्षी आढळतात. हे धरण सिंचन आणि वीज निर्मितीसाठी महत्त्वाचे स्रोत आहे. याची एकूण क्षमता 34.4 TMC एवढी आहे मित्रांनो. चांदोली धरण हे सांगली जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे, जे की वारणा नदीवर बांधलेले आहे. वारणा नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे, महत्त्वाचे आहे. ज्याला वसंत सागर जलाशय सुद्धा म्हणतात मित्रांनो. येथील उद्यानात वाघ, बिबट्या, गोर, हरिण आणि सुमारे 123 प्रजातीचे पक्षी आढळतात मित्रांनो. पुढच्या धरण बघूया मित्रांनो, 10वा धरण वरसगाव धरण. वरसगाव धरण हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे सिंचन धरण आहे, ज्याला अधिकृतपणे वीर बाजी पालसकर जलाशय म्हणूनही ओळखले जाते. हे धरण पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरासाठी पाणी पुरवठ्याचे मुख्य स्रोत आहे आणि सिंचनासाठी देखील वापरले जाते मित्रांनो. वरसगाव धरण हे याला वीर बाजी पालसकर जलाशय म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो. हे धरण मोसी या नदीवर बांधलेले आहे. मोसी नदी ही भीमा नदीची उपनदी आहे मित्रांनो. नोट करून घ्यायचे. वरसगाव हे पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. हे धरण पानशेत आणि खडकवासला धरणाच्या बरोबरीने पुणे जिल्ह्यातील एक जलसंपदा व्यवस्थेचा एक भाग आहे. चला पुढचा धरण बघूया. 11वा धरण कोयना धरण. कोयना धरण हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण असून ते कोयना नदीवर सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यात आहे. हे धरण जलविद्युत निर्मिती आणि सिंचनासाठी बांधलेले आहे. कोयना धरण हे कोयना नदीवर बांधलेले एक महत्त्वपूर्ण धरण आहे, जे की सातारा जिल्ह्यात येते मित्रांनो.
व तेथे शिवाजी सागर किंवा शिवसागर हे जलाशय आहे मित्रांनो। या जलविद्युत प्रकल्पाची एकूण स्थापित क्षमता 1960 मेगावॉट एवढी आहे मित्रांनो। कोयना धरण हे 1954 साली बांधले गेलेले होते व त्याचे बांधकाम हे 1963 पर्यंत पूर्ण झाले होते मित्रांनो। कोयना धरणाची उंची 103.02 मीटर एवढी आहे मित्रांनो व कोयना धरणाची लांबी ही 807.72 मीटर एवढी आहे। येथे शिवसागर जलाशय सुद्धा आहे किंवा याला शिवसागर जलाशय म्हणूनही ओळखले जाते। कोयना धरणाची क्षमता ही 1960 मेगावॉट एवढी आहे मित्रांनो। पुढचा धरण बघूया मित्रांनो, राधानगरी धरण। राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे। हे धरण सिंचन आणि जलविद्युत निर्मितीसाठी वापरले जाते आणि 1907 मध्ये राजश्री शाहू महाराजांच्या दूरदृष्टीने याच्या बांधकामाला सुरुवात झाली। धरणाची क्षमता 236.79 दशलक्ष घनमीटर एवढी आहे मित्रांनो। राधानगरी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे। भोगावती नदी ही कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो। येथे लक्ष्मीसागर जलाशय सुद्धा आहे किंवा राधानगरी धरणला लक्ष्मीसागर जलाशय म्हणूनही ओळखले जाते मित्रांनो। राधानगरी धरणाला बांधकामाची सुरुवात 1907 मध्ये सुरू झाली व 1954 मध्ये संपूर्ण झाली होती मित्रांनो। याचा उद्दिष्ट म्हणजे शेतकऱ्यांना सिंचन आणि जलविद्युत निर्मिती व्हावी यासाठी केली गेली होती। हे धरण घनदाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर असल्यामुळे निसर्गमय परिसरात आहे। या परिसरात राधानगरी वन्यजीवन अभयारण्य देखील आहे मित्रांनो। पुढचा धरण बघूया मित्रांनो, कळमवाडी धरण। कळमवाडी धरण हे कोल्हापूर जिल्ह्यात दूधगंगा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे। या धरणाची साठवण क्षमता 28,000 दशलक्ष घनफूट म्हणजे 28 TMC एवढी आहे मित्रांनो। कळमवाडी येथे शाहू सागर जलाशय सुद्धा आहे किंवा याला शाहू सागर जलाशय म्हणूनही ओळखले जाते। कळमवाडी हे दूधगंगा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे। दूधगंगा ही कृष्णा नदीची उपनदी आहे मित्रांनो, जे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येते। हे धरण घनदाट जंगलाच्या पार्श्वभूमीवर निसर्गमय परिसरात आहे मित्रांनो। या धरणाचे उद्घाटन दिवंगत पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हस्ते झाले होते। पुढचा धरण बघूया मित्रांनो, धरण क्रमांक 14 हातनूर धरण। हातनूर धरण हे तापी नदीवर असलेले एक महत्त्वाचे धरण आहे जे जळगाव जिल्ह्यामध्ये स्थित आहे मित्रांनो। या धरणाची निर्मिती प्रामुख्याने सिंचनासाठी करण्यात आली आहे आणि ते जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख धरण आहे। हातनूर धरण हे तापी नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे मित्रांनो, जे की जळगाव जिल्ह्यात येते। मुक्ताई सागर या जलाशय नावानेही ओळखले जाते। ते जळगाव जिल्ह्यातील एक प्रमुख धरण आहे। हे धरण मुक्ताई सागर या नावानेही ओळखले जाते मित्रांनो। हे एक महत्त्वाचे पर्यटन स्थळ देखील आहे मित्रांनो। पुढचा धरण बघूया मित्रांनो, वैतरणा धरण। वैतरणा धरण हे मुंबई शहराला पाणी आणि वीज पुरवणाऱ्या महत्त्वाच्या एक प्रकल्पापैकी एक आहे, जे नाशिक जिल्ह्यात आहे मित्रांनो। हे वैतरणा आणि अलवंडी नदीवर बांधलेले असून मुंबईसाठी पाणी पुरवठा आणि वीज निर्मिती करते। या धरणाचे बांधकाम 1950 मध्ये सुरू झाले आणि 1954 मध्ये पूर्ण झाले होते मित्रांनो। हे एक गुरुत्वाकर्षण धरण आहे मित्रांनो। वैतरणा धरण हे मुंबईमधील पालघर जिल्ह्यात आहे मित्रांनो, जे की वैतरणा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे मोठे धरण आहे। येथे मोकट सागर जलाशय म्हणून यालाही ओळखले जाते मित्रांनो। धरणाची एकूण उंची 47 मीटर एवढी आहे व धरणाची लांबी ही 555 मीटर एवढी आहे मित्रांनो। येथे जलाशयाची क्षमता 267.10 दशलक्ष मीटर एवढी आहे याची। पुढचा धरण बघूया, 16वा धरण मध्य वैतरणा धरण।
मध्य वेतरणा धरण हे महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यातील कोचाडे येथे आहे. हे धरण मुंबईला पाणी पुरवठा करते आणि याला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे मध्य वेतरणा जलाशय असेही नाव देण्यात आले आहे मित्रांनो. या धरणाची उंची 102.4 मीटर असून ते 2014 मध्ये पूर्ण झाले आणि यात जलविद्युत निर्मितीसाठी एक प्रकल्प उभारण्यात आला होता मित्रांनो. मध्य वेतरणा हे मुंबईतील पालघर जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो, जे की वैतरणा नदीवर बांधलेले आहे. मध्य वेतरणा व वेतरणा धरण हे दोघी पालघर जिल्ह्यातील वैतरणा या नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे व तेथे बाळासाहेब ठाकरे जलाशय सुद्धा आहे मित्रांनो. पुढचा धरण बघूया मित्रांनो, तानसा धरण. तानसा धरण हे मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. याचा उपयोग पाणी पुरवठा सगळ्यात मोठा स्रोत आहे मित्रांनो. हे मुंबईपासून सुमारे 90 किलोमीटर अंतरावर आहे आणि आसपासच्या परिसरासाठी एक प्रमुख पर्यटन स्थळ बनलेले आहे मित्रांनो. तानसा धरण हे तानसा नदीवर बांधलेले महत्त्वाचे एक धरण आहे, जे की पालघर जिल्ह्यात आढळतं मित्रांनो. व येथे जगन्नाथ शंकर शेठ जलाशय सुद्धा आहे. या धरणाचे पाणी मुंबईला पुरवले जाते आणि त्याच्यासोबतच आजूबाजूच्या काही भागांना सिंचनासाठी पाणी पुरवठा केला जातो. सुमारे मुंबईपासून 90 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो हे. येथे पर्यटन मोठ्या प्रमाणात होते. येथे तानसा तलाव एक प्रमुख पर्यटन आकर्षण बनलेले आहे. येथे निसर्गाच्या सानिध्यात आराम करण्यासाठी आणि स्थळ पाहण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणात येत राहतात मित्रांनो. येथे तानसा वन्यजीवन अभयारण्य सुद्धा आहे मित्रांनो. धरणाजवळ तानसा वन्यजीवन अभयारण्य हे सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत खुले असते. येथे प्रवेश विनामूल्य आहे मित्रांनो. आपण जर इथपर्यंत आपला व्हिडिओ बघत असतील, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे व आपल्या मित्रांना शेअर करायचे मित्रांनो. आपण असं महत्त्वाच्या टॉपिकवरती व्हिडिओ घेत असतो, तर आपल्या यूट्यूब फॅमिलीसोबत जोडून राहायचे. तुम्हाला ही माहिती नक्कीच कामात येईल. तर बघूया पुढचा धरण, मुळा धरण. मुळा धरण हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये मुळा नदीवर असलेले एक महत्त्वाचे मातीचे धरण आहे. याला ज्ञानेश्वर सागर असेही म्हणतात आणि याची साठवण क्षमता सुमारे 26 TMC आहे मित्रांनो. मुळा धरण हे अहमदनगर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण आहे. हे मुळा नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे मित्रांनो, जेथे ज्ञानेश्वर सागर जलाशय आहे मित्रांनो, किंवा मुळा धरणाला ज्ञानेश्वर सागर धरण असेही म्हणतात. हे धरण राहुरी, नेवासा, शेगाव आणि पाथर्डी या तालुक्यांमधील शेतीला सिंचनासाठी पाणी पुरवते मित्रांनो. हे धरण अहमदनगर जिल्ह्यामधून राहुरी तालुक्यातील बारागाव किंवा नांदूर येथे आहे. म्हणजे बारागाव यालाच नांदूर म्हणून ओळखले जाते मित्रांनो. मुळा धरणाची निर्मिती ही 1958 ते 1972 या काळात झाली आहे. हे धरण मातीचे धरण आहे मित्रांनो, नोट करून घ्यायचे मित्रांनो. तर पुढचा धरण बघूया, माजलगाव धरण. माजलगाव धरण हे बीड जिल्ह्यामध्ये आहे. हे मराठवाड्यातील सिंचनासाठी महत्त्वाचे आहे मित्रांनो. 1987 मध्ये पूर्ण झालेल्या या धरणाची उंची 31 मीटर आणि लांबी 6.5 किलोमीटर एवढी आहे मित्रांनो, ज्यामुळे 453.64 दशलक्ष घनमीटर पाणी पुरवठा साठवला जातो. माजलगाव धरण हे बीड जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण असून ते सिंदफणा या नदीवर बांधलेले आहे मित्रांनो. सिंदफणा हे गोदावरी नदीची उपनदी आहे व तसेच गोविंद सागर या जलाशय नावाने ओळखले जाते मित्रांनो त्याला. हे धरण बीड, परभणी आणि नांदेड जिल्ह्यामधील 93,885 हेक्टर क्षेत्राला पाणी पुरवते मित्रांनो. याचा इतर उपयोग हे धरण मराठवाड्यातील सिंचनासोबतच पिण्यासाठी आणि औद्योगिक वापरण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो मित्रांनो. हे एक पाणी पुरवठ्याचे प्रमुख स्रोत आहे. पुढचा धरण बघूया मित्रांनो,
धरण क्रमांक 20 वान धरण. वान धरण हे महाराष्ट्रातील अकोला जिल्ह्यामधील तेल्हारा तालुक्यात आहे मित्रांनो. वारी गावाजवळ वान नदीवर असलेले एक मोठे सिंचन धरण आहे. या धरणाचा उपयोग पश्चिम विदर्भात शेतीसाठी आणि अकोला, तेल्हारा, शेगाव यासारख्या शहरांना पिण्याच्या पाण्यासाठी होतो. या ठिकाणी वान नदीच्या काठावर एक जुने हनुमान मंदिर देखील आहे मित्रांनो. वान धरण हे वान नदीवर बांधलेले एक महत्त्वाचे धरण आहे. वान नदी ही तापी नदीची उपनदी आहे मित्र, जे की अकोला जिल्ह्यामध्ये आहे मित्रांनो. येथे वान नदीच्या काठावर एक जुने हनुमान मंदिर देखील आहे, म्हणून तेथे हनुमान सागर जलाशय असेही म्हणतात मित्रांनो. धरणांबद्दल थोडीशी महत्त्वाची माहिती बघूया मित्रांनो. महत्त्वाचे पॉईंट आहेत हे तर नोटच करून घ्यायचे. उजनी प्रकल्प. उजनी प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठी तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे मित्रांनो. तसेच पुढचा पॉईंट कोयना प्रकल्प. कोयना प्रकल्प हे महाराष्ट्रातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आणि भारतातील सर्वात मोठा जलविद्युत प्रकल्प आहे मित्रांनो. पुढचा पॉईंट म्हणजे जायकवाडी प्रकल्प. जायकवाडी प्रकल्प हे महाराष्ट्रातील तिसऱ्या क्रमांकातील सर्वात मोठा जलसिंचन प्रकल्प आहे मित्रांनो. विष्णुपुरी प्रकल्प. विष्णुपुरी प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात मोठा उपसा सिंचन प्रकल्प आहे मित्रांनो. पुढचा पॉईंट बघू. राधानगरी प्रकल्प. राधानगरी प्रकल्प हे महाराष्ट्रातील सर्वात जुना प्रकल्प आहे, जे की 1907 मध्ये बांधले गेले होते. वैतरणा प्रकल्प बघूया. वैतरणा प्रकल्प हे आशिया खंडातील पहिला लेक टेपिंग प्रकल्प या नदीवर करण्यात आला होता मित्रांनो. वैतरणा प्रकल्प हे आशिया खंडातील सर्वात पहिले बांधले गेलेले प्रकल्प आहे मित्रांनो. आपण या व्हिडिओमध्ये 20 धरणे व त्यांची माहिती पाहिली. महाराष्ट्रामध्ये अंदाजे 1820 धरणे आहेत मित्रांनो, ज्यापैकी 1845 ही मोठी धरणे आहेत. हे आकडे भारतातील सर्वाधिक मोठ्या धरणांपैकी आहे मित्रांनो. भारतात सर्वाधिक मोठ्या धरणांच्या बाबतीत महाराष्ट्राच्या पहिल्या क्रमांकावर येतो मित्रांनो. आपल्याला जर पुढचे महत्त्वाचे धरण बघायचे असतील तर आपल्याला कमेंटमध्ये सांगायचे मित्रांनो. व आपला व्हिडिओ आवडल्यास आपल्या मित्रांना शेअर करायचे व सबस्क्राईब करायचे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जोहार.